नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत सुगाव फाटा या ठिकाणी देशमुख फार्मवरती. आपण जर बघितलं तर झेंडूचा प्लॉट 30 दिवसाचा झालेला आहे आणि ह्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत थंडीचा उच्चांक राहिलाच होता. 11 अंश सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर होतं. मध्यंतरी 4 दिवसापूर्वी 8 अंश सेल्सिअसपर्यंत देखील आपल्याला ह्या ठिकाणी जाताना टेम्परेचर दिसलेलं होतं. आणि सध्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं ह्या 30 दिवसाच्या अवधीमध्ये प्लॉटची जी कंडिशन आहे आपण बघू शकतो. मला सांगायचं असं आहे, या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये टेम्परेचर अतिशय उलटफेर करताना दिसलं. उलटफेर करताना म्हणजेच थंडीचा उच्चांक राहिला. थंडी खूप राहिली. रात्रीच्या वेळी 11 अंश सेल्सिअसपर्यंत गेलं, कधी 8 अंश सेल्सिअसपर्यंत गेलं. अतिशय थंडीचा उच्चांक राहिला आणि एवढी थंडी देखील असताना आपण बघू शकतो आपल्या झाडांची कंडिशन कशी आहे. आपण जर बघितलं तर ब्रँचिंग जी आहे एकदम चांगल्या पद्धतीनं आपल्याला ब्रँचिंग उपलब्ध होताना दिसलेली आहे. आपण जर झाडाचे फुटवे बघितले तर एक चांगल्या पद्धतीनं झाडांच्या फुटव्याची कायिक वाढ होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक चांगला संदेश आपल्याला द्यायचा आहे की आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर केलं, जर वातावरण बदलावर जर व्यवस्थित काम केलं तर तुमचं पीक देखील कोणतंही वातावरण कसल्याही परिस्थितीत असलं तर ते चांगल्या पद्धतीनं टिकून राहतं. मी आपल्याला अशाच आता एक 4 दिवसापूर्वी आपण महाधनचा एक प्रोडक्ट याला सोडला होता. याचं कारण असं होतं सोडण्याचं की थंडी मोठ्या प्रमाणावर गेली होती आणि त्या 4 दिवसापूर्वीचं टेम्परेचर होतं 8 ते 9 अंश सेल्सिअस. आणि ह्या 8 ते 9 अंश सेल्सिअसमध्ये साहजिक आहे पिकाची वाढ थांबणं आणि आपल्याला टेन्शन येणं ही एक म्हणजे ही बाब साहजिकच आहे. कारण आपल्याला माहिती आहे एवढी थंडी आहे, आपण उभं राहू शकत नाही तर पीक काय करू शकतं. मग आम्ही याच्यात विचार काय केला, आज जर 8 अंश सेल्सिअसवर जर टेम्परेचर गेलं तर साहजिक आहे आपल्या मुळांची वाढ खुंटणार आहे, झाडाची वाढ होणार नाही, ब्रँचिंग पण थांबली जाणार आहे. मग आम्ही याचा संभाव्य धोका ओळखून एक 4 दिवसापूर्वी काय केलेलं आहे, महाधन कंपनीचं थायोकॅल्शियम सल्फेट आहे. आपण हा प्रोडक्ट एक 4 दिवसापूर्वी आपण ह्या प्लॉटला सोडलेला होता. मित्रांनो, आपण हा जो प्रोडक्ट आहे आपण जो बघतोय आता माझ्या हातामध्ये जो आहे हा टेन्सरलो केरली हा जो प्रोडक्ट आहे हा बेल्जियममधील टेसनडेरलो केरली ह्या कंपनीचा प्रोडक्ट आहे. आणि हा जो प्रोडक्ट आहे यांचा जो पेटंट आहे हा फक्त त्यांच्याकडेच आहे बेल्जियममधला आणि तो फक्त महाधन कंपनी आपल्याला उपलब्ध करून देते. आणि आपण जर बघितलं तर त्याचे आपल्याला जे रिपोर्ट आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला एक दिसलेले आहेत. आपण जर याच्यामध्ये जर बघितलं तर साधारण 6% याच्यामध्ये कॅल्शियम आहे आणि 10% सल्फर आहे. म्हणजे याचं जो आहे फॉर्म जो आहे थायोसल्फेट, कॅल्शियम थायोसल्फेटचा फॉर्म आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा फॉर्म असल्या कारणाने आपल्याला ह्या पिकामध्ये एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला एक ग्रोथ झालेली दिसते. याच्यात झालं काय, आपण हा प्रोडक्ट 4 दिवसानंतर सोडल्यानंतर आपल्याला याचे फायदे झाले असे की जे आपले झाडाचे जे फुटवे आहे ते चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होत राहिले आणि त्याच्यानंतर फुटव्यांची तर ग्रोथ झाली. प्लॉटला ग्रीनरी खूप चांगली टिकून राहिली. जे ह्या एवढ्या थंडीच्या वातावरणामध्ये कुठंही आपल्याला प्लॉटचं एकही पान कर्लिंग दिसत नाही आणि पानांमध्ये क्लोरोफिल चांगल्या पद्धतीनं आपल्याला उपलब्ध होताना दिसलं. याचं सांगण्याचं कारण असं आहे की कॅल्शियम थायोसल्फेट आपण जमिनीत दिल्यानंतर होतं काय, आपल्याला कॅल्शियम थायोसल्फेट जमिनीत दिल्यामुळं पांढऱ्या मुळांची संख्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला वाढताना दिसते. पांढऱ्या मुळांची संख्या बघायची ठरली तर आपल्याला इथेच उदाहरण मी तुम्हाला देतो. आपण बघू शकतो या ठिकाणी की व्हाईट रूट किती सुंदर पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे. म्हणजे सॉईलच्या बाहेर, मातीच्या बाहेर देखील हा व्हाईट रूट आपल्याला आलेला दिसतोय. हे बघा आत्ताचाच रूट आहे हा आणि एकदम चांगल्या पद्धतीनं ग्रोथ झाला आहे तो. म्हणजे मल्चिंगच्या बाहेर हा रूट आलेला आहे. म्हणजे कॅल्शियम थायोसल्फेट सोडल्यानंतर आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीचे रिपोर्ट दिसते. कॅल्शियम थायोसल्फेट करतं काय,
आपल्या जमिनीतलं पोटॅशियम असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल याची उपलब्धता करून देतं. आणि याची उपलब्धता करून दिल्यामुळं आपल्या झाडाची ग्रोथ चांगल्या पद्धतीनं होते. आपण याचा सध्याचा डेमो बघू शकतो की एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला एक प्लॉटचे फुटवे झालेले दिसतात एकदम. आता हे जर बघितलं आपण तर ह्या झाडाला एकदम चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होताना दिसत आहे. कॅल्शियम थायोसल्फेटचे बेनिफिट खूप चांगले आहेत. आपण याच्या कालावधीमध्ये हा प्रोडक्ट यूज करणं गरजेचं ठरणार आहे. आपण जर नक्कीच जर ह्या प्रोडक्टचे फायदे ओळखून आणि याचा सोर्स अतिशय चांगला सोर्स आहे जो महाधन कंपनीनं बेल्जियममधून उपलब्ध करून दिलेला आहे. आणि शेतकऱ्यांनी ह्या प्रोडक्टची गुणवत्ता ओळखून आणि हवामान बदलावर योग्य वेळी आपण प्लॅनिंग करून ह्या प्रोडक्टचा उपयोग करून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.